बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रहो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या. प्रकरण 5. तेवढ्यात बंगल्याच्या आवारात मोठ्या वेगानं मोटार येऊन थांबल्याचा आवाज आला. एकदम 60-70च्या वेगानं यायचं आणि जोरानं ब्रेक दाबत गाडी थांबवायची हे आसुरी तंत्र म्हणजे मंजुनाथच. एकदम छाती पुढं काढून विशीतल्या तरुणासारखा बूट आपटत मंजुनाथ आत आला. कौसल्या, कौसल्या असा घोष करीत. जणू त्याला कौशल्याशिवाय क्षणभरही धीर धरवत नव्हता. बाई शॉपिंगला गेले आहेत, यज्ञेश्वर म्हणाला. बरोबर कोण आहे? शैला इनामदार आहे. गुड. मनू बघत होता. त्याच्या प्रकृतीत काय आहे हे त्याला कळत नव्हतं. विशीतला पोरगा दिसत होता. ओ हो हो हो. मनूकडे लक्ष जाताच तो एकदम नाटकी अभिनय करीत ओरडला. मनोहर पंत दीक्षित, महाराष्ट्राचा शेक्सपियर. नंबर कितवा? मनू नुकताच हसला. हे एक महाराष्ट्राचं भाग्य आहे, तो म्हणाला. इंग्लंडचा एकच शेक्सपियर. महाराष्ट्रात कोणीही एक नाटक लिहिलं की तो महाराष्ट्राचा शेक्सपियर. महाराष्ट्राकडे 2 डझनभर तरी शेक्सपियर असतील. तुझ्या यदुनाथ नाटकाचे प्रयोग जोरात चालू आहेत. बरं चाललंय. धंदा बऱ्यापैकी करेल असं वाटतं. करू दे करू दे. पण विषय आपल्याला आवडला नाही. एकदम बोगस. अरे तो नायक यदुनाथ केवढं बडबड बडबड बडबडतो. बायको कमतरतेनं लोळी पडते. काही गरज होती का तिला लोळी पडण्याची? धडधाकट का नाही? सगळं काही एन्जॉय करण्याची क्षमता असलेली का नाही? म्हणजे प्रेक्षकांत तिच्याबद्दल करुणा निर्माण करायची. ती सांगते यदुनाथला दुसरं लग्न करा. हा तुमचा नाटकातला संघर्ष. ती म्हणते लग्न करा. हा खुळा म्हणतो नाही. करा नाही, करा नाही. या द्वंद्वातच एक अंक गेलाय. दुसऱ्या अंकात नुसती बडबड, नुसती बडबड. समाज, माणुसकी, मानवता, जीवनमूल्य, केवढी बडबड. तुला एक सांगतो मनू, असले संवाद घालून 4 टाळे मिळवता येतात. तेवढंच मराठी हातांना काम. पण हे सारे शब्द निरर्थक आहेत. निरर्थक आणि तद्दन खोटे सुद्धा. ज्यांना त्यांचा अर्थ माहीत नाही ते हे शब्द अधिक वापरतात. यदुनाथ म्हणजे सेनापती बापट आणि साने गुरुजी यांचा अर्क आहे. सेवा, सेवा, सेवा आणि सेवा. दुसरा उद्योग नाही. यदुनाथचं दुसरं लग्न कर म्हणताच केलं असतं. किंवा त्याहीपेक्षा गुपचूप बाई ठेवली असती तर तुला ती जास्त आवडली असती. मनू चेष्टेच्या सुरात म्हणाला. येस येस, बाय ऑल मीन्स, वाय नॉट. मंजुनाथने तेवढ्याच निगरपट्टपणे म्हणाला आणि त्याने यज्ञेश्वरला मद्याची ट्रॉली आणायची खून केली. तू एक माझे नाटक कर. अगदी वास्तववादी नाटक लिहून देतो. वास्तववादी म्हणजे काय? माझी कधीपासून एक कल्पना आहे. तुझ्यावरच एक नाटक लिहायचं. जसा आहेस तसा. नाटक नको का? तू तर मूळचा रंगभूमीवरचा. ते सगळं खरं. अनेकदा वाटतं मधनं मधनं तोंडाला रंग फासावा. निदान महिन्यातनं 5 सारखा रंगभूमीला द्याव्यात. पण ते सुवर्ण महोत्सव, शतक महोत्सव, ते एकच दळण दळत बसायचं, ते नको वाटतं. पण तुझी ही कल्पना चांगली वाटते. आपण चित्रपट करू शकू. तू मला धरून नाटक लिहायला लाग. नाटक किंवा कादंबरी. आपण त्याची छानपैकी मूव्ही करू. यज्ञेश्वर ट्रॉली ढकलत आला. ट्रॉलीतच 200-250 पत्रांचा ढिगारा होता. फॅन मेल.
ही फॅन मेल वाचतोस तरी? म्हणून विचारलं. ती पत्र वाचवत नाहीत. सुरुवातीला उत्साहाच्या भरात वाचत होतो, आता शक्य होत नाही. हातातही धरवत नाहीत. हल्ली मी हे काम यज्ञेश्वर आणि कौशल्या यांच्यावर सोपवलंय. तीच दोघं पत्र निवडतात, उत्तर लिहितात आणि माझी सही करतात. तेवढ्यात एक बंद लखोटा यज्ञेश्वरनं मंजुनाथच्या हाती दिला आणि तो आत गेला. मंजुनाथनं लकोडा फोडला आणि आतलं पत्र वाचलं. काही क्षण तो अतिशय गंभीर झाला. त्यानं 2 ग्लास भरले. एक ग्लास मनूच्या हाती दिला. मनूला कुतूहल होतं, कोणाचं पत्र असावं, पण त्यानं विचारलं नाही. तेवढ्यात मानेला झटका देत मंजुनाथच म्हणाला, हो, व्हॉट इज रॉंग इन दॅट? काय झालं? सिंगणापूरच्या वृद्धाश्रमाची तक्रार आली आहे बापूरावाबद्दल. काय म्हणून? वृद्धाश्रमात मासे आणतात, ते कापल्यावर त्यावरचं ओलं रक्त म्हणे बापूराव चाटतात. बकऱ्याचं किंवा कोंबडीचं मटण धुण्यापूर्वी हाडावरचं ओलं रक्त त्या हातावर घेऊन चाटतात. यात तक्रार करण्यासारखं काय आहे? एखाद्याची ती आवड असू शकते. त्यानं पत्र लखोट्यात चारलं आणि लखोटा ठेवून दिला. मनूनं काही मतप्रदर्शन करावं म्हणून तो काही क्षण मनूकडे टक लावून बघत राहिला. मनू काहीच बोलला नाही. त्याला वाटलं आपल्या घरी मासे आणले असते किंवा मटण आणलं असतं आणि त्यावरचं ओलं रक्त कोणी चाटू लागला तर आपण त्याला असं करू नकोस असं सांगितलं असतं, की एखाद्याची ती आवड असते म्हणून त्याला रक्त चाटू दिलं असतं. चाटू नकोस असं सांगितलं असतं का? ओल्या रक्ताची चटक ही हिंस्र वृत्तीचं लक्षण आहे का? माझ्या पाठीवर आलेली घालवून द्यायला लागले तर जाईना म्हणून तिला उचलून विहिरीत टाकली आणि पाय निसटून पडली म्हणून बोंब केली. हे रमाबाईचे शब्द त्याला आठवले. बापूरावात ही हिंस्र प्रवृत्ती असावी. असेल, कोणात नसते. व्हॉट्स रॉंग? मी यात लक्ष घालणार नाही. आणि हिंस्र प्रवृत्ती असली तरी करून करणार काय? अखेर वय काय बापूरावांचं? मनू शांतपणे एकत्र राहिला आणि मध्येच अडखळत म्हणाला, बापूरावांच्या बायका बऱ्याच झाल्या ना? असतो एखाद्याला शोक, ताकदीप्रमाणे खाणं लागणारच. पण त्या गेल्या कशा? दोघींना त्याने हाकलून दिलं, जोडचिठ्ठी देऊन. फक्त एकटी सीताबाई विहिरीत पडली पाय घसरून. पाय घसरून की? मंजुनाथ एकदम मोठ्यानं हसला आणि म्हणाला, धरती माते मला पोटात घे, असंही म्हणाली असेल आणि तिनं विहिरीत उडी घेतली असेल. एवढं बोलून तो पुन्हा खदाखदा हसला. या घटनेला तो हसू कसा शकतो याचं मनूला आश्चर्य वाटलं. हीच ती हिंस्र वृत्ती असेल का, असाही त्याला प्रश्न पडला. बापूराव शिंगणापूरच्या वृद्धाश्रमातून कुठेतरी दुसरीकडे गेले असं ऐकलं होतं. मनू म्हणाला, शिंगणापूरच्या वृद्धाश्रमात कुठल्या तरी बाईशी असभ्य चाळे केले म्हणून त्यांना तिथनं हकललं असं शर्माबाई म्हणाल्या होत्या. का जातील? वृद्धाश्रमातल्या कुठल्या तरी बाईशी? हे तुला कोणी सांगितलं? आठवत नाही. हे तुला आईनं सांगितलं असणार. बापूरावांबद्दल ती वाईट वाईट बातम्या सोडून देत असते, त्यांना पाण्यात पाहते. काय त्या दोघांचं आहे कोण जाणे. एक क्षण त्यांचं कधी पटलं नाही. लहानपणी सुद्धा आमच्या दोघांच्या मनात बापूरावांविषयी विष घालवायची ते, माझ्या आणि शिवानंदाच्या. शिवानंद पूर्ण तिच्या कह्यात गेला, मी वेगळा राहिलो. मला विचार केला असताना बापूरावांच्या सगळ्याच गोष्टी चूक वाटत नाहीत. एखादा माणूस 2 चपात्या खाऊनच उठतो, दुसरा एखादा 4 किंवा 8 खाईल. त्याची भूक तुम्ही मान्य कराल की नाही? की सगळ्यांनाच 2 चपात्यांचा नियम लावणार? चपात्यांची भूक आणि सेक्सची भूक या 2 सारख्याच गोष्टी मानायच्या का?
का का मानू नयेत? मी मानतो. ज्याच्या त्याच्या गरजा असतात त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. मनू काहीसा तुच्छतेनं हसला. कदाचित फिशकी ही थोडीशी चढली असेल म्हणून तो तुच्छता दाखवू लागला आणि थोडासा धीर करून म्हणाला, थोडं बोलून टाकतो. बोल बोल. मंजुनाथ, तुझी गरज होती ती भागली, पण शिवानंदाचं काय झालं? फॉर दॅट मॅटर रेखाचं सुद्धा काय झालं? ती आता वाऱ्यावरच पडली ना. मंजुनाथकडे काही खुलासा नव्हता. तो बराच प्यालाही होता. दोन्ही हात पसरून तो म्हणाला, फॉल आउट, फॉल आउट. आपण काही करू शकत नाही अशा या गोष्टी आहेत. रेखाला कायमची बाळगू शकत नाही, तशीच शिवानंदाची मनस्थिती सावरू शकत नाही. आपण काय करणार? तूच सांग. काही आहे काही उपाय? इथं नीती येते. दुसऱ्यावर होणाऱ्या परिणामांचा आधी विचार करून गोष्टी कराव्या लागतात. एवढा आखीव रेखीवपणा जीवनात सांभाळणं कठीण आहे. सांभाळला तरी मग चैतन्य राहणार नाही. हल्ली कधी भेटला होता? कोण? शिवानंद. इथं 2-3दा आला होता. चिखलात माखलेले कपडे 15-20 रुपये घेऊन जायचा. काही म्हणाला? एक शब्द बोलला नाही. खाली मान घालून बसला. पैसे हातात पडताच उठून निघून गेला. तो पूर्वीसुद्धा कुठं फारसा बोलायचा. त्याला रीतीवर आणायला काहीतरी केलं पाहिजे. काहीही करणं शक्य नाही. त्याची केस हाताबाहेर गेलेली आहे. कृष्णा कुमठाच्या इलेक्ट्रिकल स्टोअर्समध्ये तो जातो. कृष्णाला हल्ली मी महिन्याला 600 रुपये देतो कॅशनं. कृष्णा त्याला दर दिवशी 20 रुपये देतो. काय पितो काय खातो परमेश्वर जाणे. परवाच्या दिवशी 2 देवळापाशी सर्र पिऊन पडला होता. पाहून मनाला सर्र झालं. पण आपण काय करणार? काही करणं शक्य नाही. काही करणं शक्य नाही. शेवटचा घोट तोंडात ओतून मनू जायला उठला. तेवढ्यात फोन वाजला. यज्ञेश्वर फोनवर आला. सीपी खन्ना. फोनवर हात ठेवून यज्ञेश्वर म्हणाला, घर में नाही है. याचा 4 वेळा फोन आला. 2 पिक्चर सॉलिड हिट गेली म्हणून नाचत आहेत. उद्या सकाळी कर म्हणाओ. खन्ना जी, अब साहब बाहर गए हैं, रात को जल्दी आएंगे नहीं, सुबह रिंग देना. असं म्हणून यज्ञेश्वरनं फोन खाली ठेवला. यज्ञेश्वर खोटं अगदी सफाईनं बोलतो. त्याला एकदा हिंदीत हिरो बनवायचं आहे. मराठी पिक्चर्समध्ये जा म्हटलं तर नको म्हणतो. मराठी पिक्चर्समध्ये गेला तर तिथले म्हातारे हिरो तरी बाहेर पडतील. हे आपलं यांचं नेहमीच आहे असा आविर्भाव करीत यज्ञेश्वर आत गेला. आज परत जाताना मनूच्या मनात एक समाधान होतं. रेखाच्या बाबतीत त्यानं कबुली दिली होती. आत्तापर्यंत शिवानंद पितो म्हणून रेखाला आपण कंपनी देतो असं तो म्हणायचा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.